मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 साली झालेला समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी हा पेपर सोडवणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा वाचून 2 प्रश्नांची उत्तरे शोधा. आता इथे एक उतारा दिलेला आहे. हत्ती हा जंगली प्राणी आहे. तो शाकाहारी प्राणी आहे. त्याच्या लांब दातांना सुळे म्हणतात. हत्तीची लांब सोंड म्हणजेच नाक होय. सोंडेचा उपयोग अन्न उचलून तोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी होतो. तर यावरून पहिला प्रश्न आहे, हत्तीच्या लांब दातांना काय म्हणतात? तर इथं पहा, त्याच्या लांब दातांना सुळे म्हणतात. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. हत्तीला सोंडेचा उपयोग कशासाठी होत नाही? तर हत्तीला सोंडेचा उपयोग कशासाठी होतो ते अगोदर पाहूया. सोंडेचा उपयोग अन्न उचलून तोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि वस्तू उचलण्यासाठी होतो. इथं पहा पर्याय, अन्न उचलून तोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि वस्तू उचलण्यासाठी त्याचा सोंडेचा उपयोग होतो. इथं विचारलेलं आहे कशासाठी होत नाही, म्हणजे इथं चालण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. झरी पाड्यातील लोक कोणते वाद्य वाजवतात? तर झरी पाड्यातील लोक हे तारपा हे वाद्य वापरतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, उंडारतो चौखूर गायीचा गोरा या वाक्यातील अधोरेखित शब्दाला समानार्थी शब्द कोणता, असा प्रश्न आहे. तर गायीचा गोरा असं दिलेलं आहे. तर गायीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर वासरू म्हणतात. पण जर ते पिल्लू पुरुष जातीचे असेल तर त्याला खोंड असं म्हणतात आणि मादी जातीचं असेल तर त्याला कालवड असं म्हणतात. तर इथं दिलेलं आहे पहा, खोंड. गायीचा गोरा म्हणजेच गायीचे खोंड. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 5, जसे नाण्यांची चळत तसे तारकांचा पुंज असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. जर इथं ताऱ्यांचा असं दिलं असतं तर ताऱ्यांचा पुंजका हे उत्तर बरोबर असतं. पण इथं तारकांचा विचारलेला आहे, म्हणजे तारकांचा पुंज समूहदर्शक शब्द आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार वापरा. झाऱ्याने केलेली थट्टा पुरीच्या, तर इथं योग्य वाक्यप्रचार असेल काळजाला डसली. काळजाला डसणे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7, भेळ करू बघता बघता या वाक्यात आलेले विरामचिन्ह कोणते? तर इथं जे विरामचिन्ह आहे त्याला म्हणतात उद्गार चिन्ह. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 8, शब्दसाखळी पूर्ण करा. भाकर, इथं शेवटचं अक्षर आहे र, त्यापासून तयार झालेलं आहे रवी. शेवटचं अक्षर आहे वी पासून वीस. शेवटचं अक्षर आहे स पासून ससा. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 9, कोण म्हणाले घाल मला पाकात हलवा कर झोकात? तर इथं पर्याय क्रमांक 1, तीळ म्हणाला की घाल मला पाकात हलवा कर झोकात. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दाचे अनेक वचन लिहा. झरा, तर झरा या शब्दाचे अनेक वचन आहे झरे. पर्याय क्रमांक 3. दी व वाढ स या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दातील मधले अक्षर कोणते? तर या अक्षरापासून तयार होणारा शब्द आहे वाढ दिवस, वाढदिवस. मग यातील मधले अक्षर असेल दी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्यावर कोणता प्रश्न तयार होईल? तर वाक्य आहे चिंच आंबट आहे. तर पहा यातील कोणता प्रश्न तयार होईल? चिंच कोठे आहे, का चिंचेचे झाड कसे आहे, काय आंबट काय आहे, किंवा चिंचा कोणी आणल्या? तर यावरून जो प्रश्न तयार होईल तो आहे आंबट काय आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13, चित्रातील वस्तूचे नाव काय? तर इथं जी चित्रात वस्तू दिलेली आहे त्या वस्तूचं नाव असेल प्रथमोपचार पेटी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा.
तर इथं प्राण्यांचे आवाज दिलेले आहेत. तर गाय डरकाळी हे चुकीचं आहे, गाय हंबरते. म्हैस गर्जना हे पण चुकीचं आहे, म्हैस सुद्धा हंबरते. कावळा चिवचिव हे चुकीचं आहे, कावळा काव काव करतो. बेडूक डरावणे हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 15. अवतीभोवतीच्या परिसरातील रानभाज्या ते आवडीने खातात. या वाक्यातील जोडशब्द कोणता? तर या वाक्यातील जोडशब्द आहे अवतीभोवती, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी CPU कोणता? तर यामध्ये इथं जे दिसतं आहे ते मॉनिटर आहे, हे प्रिंटर आहे, हे माऊस आहे आणि हे CPU आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. का ते सांगा. फुले त्यांच्याजवळ बोलावतात. कशासाठी बोलवतात फुले? तर खेळण्यासाठी, भांडण्यासाठी, फुले वेचण्यासाठी की सुगंध वेचण्यासाठी? तर इथे पर्याय नंबर 4 हा बरोबर असेल. सुगंध वेचण्यासाठी फुले त्यांच्याजवळ बोलवतात. प्रश्न क्रमांक 18. चुकीची जोडी ओळखा. ती समई, ती चिंच, ती पुस्तक, ती चिमणी. तर चुकीची जोडी असेल ती पुस्तक. तर ते पुस्तक असं पाहिजे होतं. तर इथं आहे ती पुस्तक, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. छोटा डॅश फार हुशार. तर इथं योग्य पर्याय असेल, योग्य शब्द असेल साळोबा. छोटा साळोबा फार हुशार, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आषाढ हा अशुद्ध शब्द आहे. औषध हा सुद्धा अशुद्ध आहे. रेषा हे सुद्धा अशुद्ध आहे. तर शुद्ध शब्द असेल विषय, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. 69. तर इथे बरोबर उत्तर असेल 6969, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तर इथं पहा 67, 37, 57 आणि 73. तर टेन्स प्लेसला 70 आहे, 7 आहे, म्हणजेच या 7ची जी व्हॅल्यू आहे किंवा स्थानिक किंमत आहे ती सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. फाइंड द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. योग्य उतरता क्रम कोणता? तर इथं 76, 64 अँड 48 हा योग्य उतरता क्रम असेल. प्रश्न क्रमांक 24. टप्पा पूर्ण करा. 17, 23, 29, क्वेश्चन मार्क 41, 47. तर इथं जर तुम्ही डिफरन्स पाहिलात तर 17 आणि 23 यामधील डिफरन्स असेल 6, म्हणजे 23 मायनस 17 जर केलं तर आपल्याला मिळेल 6. 29 मायनस 23 केलं तर 6 मिळतं. तर यामध्ये आपल्याला 6 प्लस केल्यानंतर आपल्याला हा नंबर मिळेल. तर 29 मध्ये आपण 6 प्लस केलं तर आपल्याला मिळतं 35. तर इथं बरोबर पर्याय असेल 35. परत 35 मध्ये 6 आपण मिळवलं तर आपल्याला मिळेल 41. परत 6 मिळवलं तर आपल्याला मिळेल 47. म्हणजे जिथं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 35. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी 2 कडा असलेली वस्तू कोणती? तर यामध्ये 2 कडा असलेली वस्तू आहे 3 नंबर सिलेंडर. इथं 1 कडा आहे आणि इथे 1 कडा आहे, म्हणजे याला 2 कडा आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26. चौकटीच्या ठिकाणी कोणता अंक येईल? तर इथं जी चौकट आहे इथं कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला या 6ची आणि 4ची ॲडिशन करावी लागेल. तर 6 + 4 केल्यानंतर आपल्याला काय मिळतं 10 मिळतं, म्हणजेच 10च्या एकक स्थानी असतं 0, म्हणजे इथं येणार आहे 0 किंवा 0. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. कंसात क्रमवाचक संख्या ऑर्डिनल नंबर्स किती आहेत? तर इथं पहा 26, 17th, 1st, 90, 5th, 70 यापैकी ऑर्डिनल नंबर आहेत. 17th 1, 1st 2 आणि 5th 3 ऑर्डिनल नंबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. तर इथे ऑर्डिनल नंबर म्हणजे काय? तर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th हे जे आहेत यांनाच ऑर्डिनल नंबर किंवा क्रमवाचक संख्या असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. कोमलकडे 38 पुस्तके आहेत, तर सोहमकडे कोमलपेक्षा 7 पुस्तके जास्त आहेत. तर दोघांकडे मिळून किती पुस्तके आहेत? तर कोमलकडे 38 पुस्तके आहेत आणि सोहमकडे कोमलपेक्षा 7 पुस्तके जास्त आहेत. म्हणजेच सोहमकडे 45 पुस्तके असतील. कोमलपेक्षा 7 पुस्तके जास्त म्हणजेच 45.
ठीक आहे. तर दोघांकडे मिळून किती पुस्तके आहेत, तर त्यासाठी आपल्याला ही ॲडिशन करावी लागेल. तर नंतर म्हणजे 8 + 5 केल्यानंतर आपल्याला मिळेल 13 ॲड 4 आणि 4 8 म्हणजेच 83. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. फाइंड द करेक्ट पेअर. बरोबर जोडी ओळखा. तर यातली बरोबर जोडी ओळखायला सांगितलेली आहे 84. बघा इथं 8 टेन्स 4 युनिट पाहिजे होतं, तर इथं आहे 8 युनिट 4 टेन्स रॉंग. 7 टेन्स 3 युनिट पाहिजे होतं, इथं आहे 7 युनिट 3 टेन्स रॉंग. 7 टेन्स 3 युनिट हवं होतं. तर इथं पहा 48 4 टेन्स 8 युनिट. बघा इथं 4 टेन्स 8 युनिट आहे का, नाही, रॉंग. 67 6 टेन्स 7 युनिट. 6 टेन्स 7 युनिट. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. खालील अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 2 अंकी व लहानात लहान 2 अंकी संख्या यामधील फरक किती, असा प्रश्न आहे. तर या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या असेल 85. ठीक आहे. आणि लहानात लहान संख्या असेल 05. 05 ही सर्वात लहानात लहान संख्या असेल. तर या दोन्ही संख्यांमधील फरक किती विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला मायनस करावं लागेल. 85 मायनस 5 किती येईल, 80 येईल. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. विच इज द स्मॉलेस्ट नंबर. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर यातील सर्वात लहान संख्या असेल ज्याचं टेन्स लहान, ती असेल सर्वात लहान संख्या. तर बघूया, इथं 7 टेन्स आहे, इथं 8 टेन्स आहे, इथं 3 टेन्स आणि इथं 5 टेन्स. तर सर्वात लहान टेन्स प्लेसला कोण आहे, तर 3 टेन्स 6 युनिट्स. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. 15 पेन प्रत्येक मुलाला 3 प्रमाणे वाटल्यास किती मुलांना पेन मिळतील. तर पेनांची संख्या आहे 15 आणि प्रत्येक मुलाला 3 म्हणजे 3 याप्रमाणे वाटल्यानंतर किती मुलांना पेन मिळतील असं विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 3चा टेबल माहीत असणे आवश्यक आहे. 3 5 आर 15 म्हणजेच 5 मुलांना ते पेन मिळतील. इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. 34 प्लस चौकट इज इक्वल टू 62. चौकटीत येणारी योग्य संख्या कोणती. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 62 मायनस 34 करावं लागेल. 62 मायनस 34 याचं उत्तर मिळेल 28. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34. यस्टरडे काल थर्सडे होता, तर टुमारो उद्या कोणता वार असेल. काल थर्सडे होता म्हणजेच आज असेल फ्रायडे आणि उद्या असेल सॅटरडे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 35. चित्रावरून महिना मंथ कोणता ते ओळखा. तर इथं एका मुलगीने छत्री घेतलेली आहे. मग छत्री घेतलेली आहे म्हणजेच हा पावसाळा असणार आहे, रेनी सीझन असणार आहे. म्हणजे इथं पर्याय नंबर 3 जुलै हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. 2 संख्यांची बेरीज 83 आहे. त्यापैकी एक संख्या सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे, तर दुसरी संख्या कोणती. तर इथं पहा, 2 संख्यांची बेरीज जी आहे ती 83 आहे आणि एक संख्या सर्वात लहान 2 अंकी संख्या म्हणजेच ती कोण, तर 10 ही सर्वात लहान 2 अंकी संख्या आहे. तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला ही दुसरी संख्या काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 83 मायनस 10 करावं लागणार आहे, म्हणजेच ही संख्या आपल्याला मिळेल. 83 मायनस 10 केल्यानंतर आपल्याला किती मिळतं, तर 73 मिळतं. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. म्हणजे दुसरी संख्या असेल 73, तरच या 2 संख्यांची बेरीज 83 येते. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 37. दुकानदारास 2 रुपयांची 10 नाणी दिल्यानंतर त्या रकमेची 5 रुपयांची तो किती नाणी आपल्याला परत देईल. दुकानदारास 2 रुपयाची 10 नाणी दिलेली आहेत, म्हणजेच एकूण किती रुपये दिले दुकानदाराला, 2 रुपयाची 10 नाणी म्हणजेच 20 रुपये दिले. ठीक आहे, दुकानदाराला 20 रुपये दिलेले आहेत. तर त्या रकमेची 5 रुपयांची तो किती नाणी आपल्याला परत देईल. 20 रुपये म्हणजे 5 रुपयांची किती नाणी, तर 20 रुपये म्हणजे 5 रुपयांची 4 नाणी. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल.
प्रश्न क्रमांक 38. कंप्लीट द पॅटर्न. खालील आकृतीबंध पूर्ण करा. 200 020 002 200. पहा इथं 2 हे पहिल्यांदा आहे, इथं दुसऱ्यांदा आहे, इथं तिसऱ्यांदा आहे. इथं पहिल्यांदा आहे म्हणजे इथं 2 हे कितव्यांदा असणार आहे, तर दुसऱ्यांदाच असणार आहे. म्हणजेच 020 पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. 47 पेक्षा लहान संख्या स्मॉल नंबर कोणती? तर 47 पेक्षा किंवा 47 पेक्षा लहान संख्या कोणती आहे ते पाहूया. 35 + 20 केल्यानंतर येईल 55. 40 - 13. बघा 40 - 13 केल्यानंतर किती येतं? तर 14 - 13 केल्यानंतर येतं 27. म्हणजेच 47 पेक्षा लहान संख्या असेल 27. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. चौकोनात कोणत्या आकाराची संख्या समान आहे? असा प्रश्न आहे. सेम नंबर शेप्स. तर इथं बघूया चौकोनात कोणत्या आकाराची संख्या समान आहे. इथं पहा स्क्वेअर आणि ट्रायंगल किती आहेत बघूया. स्क्वेअर 1 2 3 3 स्क्वेअर आहेत. ट्रायंगल 1 2 2 ओनली ट्रायंगल आहेत म्हणजे ते समान नाही आहेत. सिलेंडर ट्रायंगल बघूया. सिलेंडर 1 2 3 आहेत आणि ट्रायंगल ओनली 2 आहेत म्हणजे हे पण समान नाही. स्क्वेअर सिलेंडर पहा स्क्वेअर किती आहेत 1 2 3. सिलेंडर 1 2 3 म्हणजे स्क्वेअर आणि सिलेंडर हे समान आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 41. चित्रातील वस्तूचे नाव काय? तर ही जी चित्रात वस्तू दिलेली आहे ती आहे झीप, चेन. झीपचं स्पेलिंग असेल ZIP झीप. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 42. F या अक्षराने सुरू होणारे चित्र कोणते? तर इथं पहा हे बॉल आहे, हा B या अक्षराने सुरू होतो, C या अक्षराने सुरू होतो. हे क्रो आहे, C या अक्षराने सुरू होतो आणि हा फॅन F या अक्षराने सुरू होतो म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. मुलगा वाजवत असलेल्या वाद्याचा आवाज कोणता? टिंग टिंग टिंग, डम डम डम, धा धिन धा, टुई टुई टुई. तर या वाद्याचा आवाज असेल टुई टुई टुई. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. नातू म्हणजेच ग्रँडसन. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45. मुलगी आई वडिलांच्या कोठे बसली आहे? तर मुलगी ही आई वडिलांच्या मध्ये बसलेली आहे. मध्ये म्हणजेच काय बिटवीन. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? तर यामध्ये गटात न बसणारा शब्द बघूया. MAT मॅट, सॅट, टॅट, पेन. तर मॅट, सॅट, फॅट हे सर्व रायमिंग वर्ड्स आहेत आणि शेवट ट या अक्षराने होत आहे. इथं मात्र न, पेन हा यामध्ये बसत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. खालीलपैकी कार्पेंटर कोणता? कार्पेंटर म्हणजे सुतार. यामधील सुतार कोण आहे बघा. तर पर्याय क्रमांक 2 हा लाकूड कापत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 कार्पेंटर हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48. चित्रामध्ये किती स्टार आहेत? बघा मोजा किती स्टार आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. खालीलपैकी कॅरिंग ची कृती कोणती? कॅरिंग म्हणजे ओझे वाहून नेणारा कोण आहे? बघा इथं ओझे कोण वाहून नेत आहे? पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 50. चित्रातील आकार कोणता? तर चित्रातील आकार जो आहे बघा इथं अर्ध सर्कल दिलेलं आहे किंवा अर्धवर्तुळ दिलेलं आहे. अर्धवर्तुळ म्हणजेच काय असतं तर सेमी सर्कल. पर्याय क्रमांक 4 सेमी सर्कल हे बरोबर असेल.